नमस्कार, जय श्रीराम जय श्रीराम। तर मी आणि माझा भाऊ निघालोय स्वामींच्या दर्शनास्पद। तर म्हटलं ब्लॉग पण घ्यावं, तर शेवटपर्यंत हे ब्लॉग नक्कीच बघा आणि स्वामींचं दर्शन तुम्ही देखील घ्या। श्री स्वामी समर्थ। ट्रेन चालत असते वेळेस एक गुफा देखील आली, जिथे अंधारच अंधार दिसून राहिलं। ती दिवस असून अंधारच अंधार दिसून राहिलं 5 मिनिट तरी, आणि त्यात थंडगार गारवा देखील असा सुटलेला होता। आणि कसं आहे, गोवा ट्रॅव्हलिंग ॲडव्हेंचर करण्यापेक्षा ना देवस्थानी फिरणं, देवांचं दर्शन घेणं काहीसं वेगळंच अनुभव असतो। ह्या सगळ्यात ना आमची संस्कृती जपली जाते। तुम्हाला काय वाटतं? मग शेवटी 4-5 तासाचा प्रवास करून आम्ही अखेर पोहोचलोच अक्कलकोट रेल्वे स्टेशनवर। रात्रीची पोहोचायला 9 ते 9:30 इतकं दरम्यान झालं होतं टाईम। मग गेल्यानंतर अगोदर स्वामींकडे पाहिलं। स्वामींचं मोठी प्रतिमा अशी दिसलेली, मन भावुक झालं। दर्शन घेतलं। बाजूला सिंहासनाधीश्वर राजे देखील होते। सकाळी उठलो, मस्त आंघोळ वगैरे करून सूर्यनारायणास नमस्कार केलं। इथे महाराजांचं छोटंसं असं गडकिल्ले म्हणून एक स्मारक उभारलं गेले, तिथे मुजरा घातलं। पुढे दर्शनास निघालो। मग स्वामींचं दर्शन घेतलं, मेन दरबार आला। मग आतमध्ये गेलो। मग तिथे प्रवेश केल्यानंतर मस्त असं भजन वगैरे चालू होतं। थोडेसे व्हिडिओ कॅप्चर केले, जिथे हॉल वगैरे खूप भारी असं होतं डेकोरेट केलेलं। तिथे लाइटिंग वगैरे खूप भारी होती। असं बोलतात की ह्याच वटवृक्षाखाली स्वामी बसायचे, दर्शन देवदर्शन सगळेजण घ्यायचे त्यांचे। मग आम्ही पुढे आलोच मेन दरबारी। स्वामींचं दर्शन देखील झालं। तुम्ही देखील दर्शन घ्या आणि पाहिलं स्वामींना, पादुके वगैरे पाहिजे। गर्दी देखील भरपूर होती। दर्शन घेतलं, अखेर दर्शन झाला। इथे भैयांनी प्रसाद घेतला। मग इथे सर्वजण नामस्मरण करत होते स्वामींचं। कोणी जप करत होतं, कोणी पारायण करत होतं। इथे रुद्राक्षाने घडवली गेलेली स्वामींची एक प्रतिमा पाहिली, दर्शन घेतलं। यात्रा जत्रा जे काही बोलतो तेही खूप भरले गेले होतं। भारी वाटत होतं। आणि इथे स्वामींचं पालखी पाहिलं। आपली गान कोकिळा लता दीदी मंगेशकर यांची रथ या आशीर्वाद पाहिले। इथे कार्स त्यांची आठवण म्हणून ठेवली गेली आहेत। पुढे चालून आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर पडून थेट असं घाणगापूर येथे आलो। घाणगापूर हे कर्नाटकमध्ये वसला गेले। इथे आलो आणि हे नदी जी आहे ती भीमा नदी आहे। इथं देवदर्शन घेतलं। पुढे चालून मंदिरात आलो। हे मंदिर जे घाणगापूरमध्ये वसलं गेले ते दत्तात्रेयचं मंदिर आहे। दर्शन घेतला। इथे दर्शन घेतलो आणि बाहेर निघालो। इथे आपले गोमाता दिसत होते, जिथे ऊन तानामध्ये भटकत देखील आहेत। तर थोडीशी आपलं योगदान म्हणून, सेवा म्हणून आपण थोडंसं त्यांना चारू घातलं। मग आम्ही निघालो घराकडे। खूप असं छान असं दर्शन झालं। आणि हिंदू धर्मामधील प्रत्येक देवदर्शन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि अनुभव खूप भेटतं। आणि शेवटी पकडली आपली ट्रेन आणि निघालो घराकडे। श्री स्वामी समर्थ।